मतचोरीचा तपास झाला तर यांचा 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल। मतचोरीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उडी, कार्यकर्त्यांना मतदार याद्यांमधील घोळ उघडा पाडण्याचे आदेश। मतचोरीचा आरोप करणारे तोंडावर पडले तरीही सुधारायला तयार नाहीत, यांचं डोकं चोरीला गेलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात। रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे। मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खासदार सुप्रिया सुळेंची रोखठोक भूमिका, तर त्यांना वारकरीच उत्तर देतील, फडणवीसांचा सुळेंना टोला। खासदाराचाही फोन येणार नाही, आमदाराचाही येणार नाही आणि अजित पवारचाही येणार नाही। आपल्याला मग इथंच पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग। शहर विद्रूप करणाऱ्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या, परदेशात कचरा टाकल्यास चक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागतं, मग देशात नियमाचं पालन का नाही? अजितदादांचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीस 10 वेळा वेळ मागूनही वेळ देत नाहीत, मात्र अमित शहा वेळ देतात। सुप्रिया सुळेंकडून केंद्रीय गृहमंत्र्यांचं कौतुक, आपलं काम दिल्लीतून होत असल्याची दिली माहिती। मुंबईत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उठाव मोर्चा, वरळी किल्ला ते NSC इमारतीपर्यंत निघणार मोर्चा। विविध समस्यांबाबत महापालिका प्रशासनाबाबत विचारणार जाब। कल्याणमध्ये सावरकरांच्या संगीत संन्यस्त खड्ग नाटकाला विरोध, RPI कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेकडून आचार्य अत्रे रंगमंदिराबाहेर निषेध। गणेशोत्सवापूर्वीचा आज शेवटचा रविवार, सजावट साहित्य मखर खरेदीसाठी बाजारपेठेत गणेश भक्तांची झुंबड।